गोपाल कृष्ण भगवान की जय। कसं आहे, मनुष्य देहाला आल्यावर आपण काहीतरी ओळखावं लागतं, काहीतरी जाणावं लागतं, काहीतरी करावं लागतं। काही थोडा करा लागपाठ, करा भक्तिभाव दरा बळकट, तन मन धन लावून द्या नीट। कारण धन सुद्धा चांगले गेला लावावं, धन कुणीकडे लावू नये। कारण धन कुणीकडे लावलं तर काय आपल्या लेकरांचाच आपल्याला पाप लागतं ना लेकरायला। कारण आपल्या आई वडिलांचं माणसाची मन आहे की आई वडिलांचं पुण्य आहे। सुना म्हणत होत्या मागं, आता म्हणायचं नाही बरं का, लक्षात ठेवा। मागे म्हणत होत्या की माझ्या सासू सासऱ्याचं पुण्य आहे, आता म्हणत नाहीत, आता विषय सांगून सोडून द्यायचे हो। परंतु सासू सासरे तसेच निघाले, आई वडील तसेच निघाले। कारण काय शिकवायला ते आंबाबायाच म्हणावं लागतं आजच्या काळात। आजच्या कलियुगामध्ये ऐकून येते ऐकावं लागले, पाहून येते पाहावं लागले, खाऊन येते खावं लागायला। कारण सवळं राहिलं नाही, ओळं राहिलं नाही, कुठं अन्याय, सगळा अन्याय असो। पण कलीला वरदान एक दिलेलं आहे की नामस्मरणामध्ये मुक्ती। पण ते नामस्मरण करायला जरी गेलं तरी ते वडी त्याच माग कोण, हे असणारे अहंकार, असणारे काम क्रोध मद मच्छर दम अहंकार, आशा मनशा तृष्णा, काय सांगावं। कारण आपण म्हणतो ती सासू त्या सासूची गरजच नाही आपल्याच्या। म्हणजे याच्यामुळे काय करावं लागतं माणसानं, विरक्त चिलकत अंगी घालूनी, असंग घोड्यावरी बैसोनी, निश्चय भाला हाती धरोनी, संसारी रण माझवा। कारण आपल्याला निश्चय पाहिजे, निश्चय केला पाहिजे। विरक्त चिलकत म्हणजे विरक्त व्हायला पाहिजे। विरक्त झाल्याशिवाय आपल्याला धैर्य धरता येत नाही, किंवा आपल्याला विश्वास येत नाही, किंवा आपल्याला काही त्याचं कळत नाही। निश्चय पाहिजे आपल्याला। कारण असं आहे, कारण कसं करावं काय करावं, कारण ह्याच नरद्या साधत आहे असं कळत आहे। कळत नाही असं कोणालाच कळत नाही असं म्हणू नका, कळत आहे, कळायला कळत आहे, पण ते तिथपर्यंत जायची मजूरच नाही। कारण आपल्याजवळ सुकृत नाही। सुकृत म्हणजे काय, आपण एखाद्या बाजारात गेलो काही वस्तू आणायची असली तर ते आपल्याजवळ तेवढा पैसा असला तरच आपण खरेदी करू, नाही तर कशी खरेदी करणार आहेत आपण। तसं आपल्याजवळ तितकं आपल्याजवळ पात्रता नाही त्या रूपापासून जायसारख्या। तुकोबाचं कसं होतं, चौयुगाचा नामा उभा कीर्तनी त्यांनी केलेलं होतं। कारण अनेक जन्माची त्यांना होती त्यांची संगती तशी। आपल्याला अनेक जन्माची काय तू मी करण्यामध्ये आपले जन्म झालेले आहेत। पण आपला काहीतरी पुण्यामुळे जन्म मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही। कारण इकडं सांगितलेलं आहे की पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदे येऊन हानी केली। नरदे येऊन हानी काय म्हणते ते, की आला जन्माला आणि आला आणि काहीच नाही केला, मग वाढला आणि गेला। तसं करू नये। कारण आपण आलोत ना, कारण ज्या कुळात आलो त्या कुळाचंही सांभाळलं पाहिजे, लक्षात ठेवा। कारण आपण सगळंच करायला पाहिजे। कारण आपण कोण्या कुळात आलो काय होत नाही, त्याला होण्याची कशाला वाट बघता बाबा। व्हायच्या वेळेला तुम्हाला पुसून होईल का ते होत नाही। कारण वेळ आली ना म्हणजे काही आपल्याला कळत नाही त्यावर। म्हणून आपण नेहमी घडी अपराधाचं तौल सावरावं प्रपंचाला येऊन। कारण आपण प्रपंच नेटका करावं, पण परमार्थ झाकपट करावं का, प्रपंच करावंच लागतो, करावं लागतो, नाही होतो असे महात्मे म्हणतील। आता आपण कसं बोजा ओढून घेतो, मी करतो म्हणून आपल्या अंगावर बोजा ओढून घेतो। कारण मी असं केलं, मी तसं केलं, पण तसं काहीच नाही। मी करत नाही। झाडाची पाने हारी त्याची सत्ता। कारण आपण मी काल परवा म्हणून गेलेले की काया तेरे नगरी मी बोलता हाय कोण, तुझ्या असणाऱ्या ह्या नगरीमध्ये कोण बोलणार आहे। कारण त्या परमात्मा शिवाय नाहीच न कोणी असणार।